नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. ओ मग पिल्लू काय स्माईल दिली राजा तू. तर आज उठली बघा समूह सकाळी 7 वाजता आणि आत्ताच आंघोळी वगैरे झाल्या आमच्या. काल खूप दमलो होतो, संभाजीनगरला गेलो होतो म्हणून. आणि अजून आमचं पाणी मारायचं राहिलं, स्वयंपाक राहिला. सोनू दादा काय करतो बघू, आहे ना दादा, काय करतो बघू, दादा काय करतो बघू ना. काल समूला एकटं सोडून गेले ताई मी. तर आज समू उठल्यापासून मला सोडतच नाहीये, म्हणजे खाली टेकूच नको म्हणून राहिली. तिला माहिती आहे मला खाली टेकल्याच नंतर माझी मम्मी चालल्या जाते म्हणून, तर कडावरच फिरतीये. इकडं झाडझूड वगैरे झाली बघा आमची. आता चहा वगैरे करायची, कॅटली ठेवली तिकडे दूध आणायला. तर इकडं झाली बघा सोनूची देवपूजा. धूप वगैरे लावला त्याने, रांगोळी काढली आणि अशी छान फुलं वगैरे ठेवली बघा. तर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. आता चालला सोनू दूध आणायला. आता दूध आण. वाचणं राहिलं ना तुझं? वाचलं मी. वाचलं? हो, रांगोळी काढायची बाकी होती. बरं बरं ठीक आहे, चाल लवकर येशील. तर आज शनिवार असल्यामुळं मला जायचं होतं बाजाराला. तर मी सकाळी सकाळी बघा कसं फ्रीज वगैरे साफ करून घेतलं, म्हणजे कसं आलं की व्यवस्थित सामान वगैरे ठेवता येतं. तर आईचं माझं चालू होतं पसारावराचं काम. आणि समू बघा आंघोळ करून कशी बसलेली होती झोक्यामध्ये. ती काही झोपायचं नाव घेतच नव्हती. चालू आहे बघा ते बांधकाम, त्याच्यामुळं आमची चालू आहे धावपळ. आमची मोटर चालू होत नव्हती, तर मी, सोनू आणि बाबा आमचे त्यांनी सगळ्यांनी जोडजाड करून आता मोटर वगैरे लावली बघा. आता सोनूवरती येतोय पाणी आणि मला जायचं आहे आज बाजारात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला आज आमचा इथला बाजार दाखवते. मला बाजारही करायचा आहे. आणि काल तुम्ही बघितलं सोनूच्या पप्पाला मी चांदीची साखळी केली, तर ती छोटी झाली. त्यांना डायरेक्ट डबल साखळी करायची, मोठी आणखी, म्हणजे डायरेक्ट गळ्याला चिटकूनच झाली. ती खूप मोठी करावं लागणार आहे थोडीशी खाली. तर ती मी सोनाऱ्या दुकानातून बदलून आणणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. तर आम्ही चाललो बघा ते बाजाराला. हे बघा पिशवी वगैरे घेतली आणि मागं दिसते समू सोनूजवळ तुम्हाला. नको समू, त्याला परेशान नको करू. जोरात मारली नाकावर आता. तिला कळू राहिलं बरं का त्यांनी निघले म्हणून. यायचं तुला ग्रामची सोनू शपथ तुम्हाला दाखवणार आहे समोर. ती घेतली तर त्यांच्या चॅनलवर बघा, कॉमेडी आहे. तर ही आमची सगळ्यात मोठं दुकान आहे बघा, श्रीकृष्ण तसे काही पण करायचं असलं तर ही आहे बघा आमची सोनार गल्ली. तसं सोन्याचे दुकान आहे आणि कटलेली दुकान आहे फक्त सामानाची. तर नंतर आधी बघा मी बाजारामध्ये बघू शकतो आमच्या बाजारामध्ये किती मोठी गर्दी आहे. कुठं चालला पिल्लू, तू कुठं चालला? तर समू पेत होती बघा ताई दूध आणि आम्ही आलो की लगेच उठून निघाली आमच्याकडं. तर आम्ही आता चालू बघा ताई बाजार घेऊन. तरी बघा समूह तर कशी खेळतीयस आरूपशी आणि आईपशी. समू, ए समू. तर आईच्या घरामध्ये खेळते बघा समूह. आणि आपण आता जाऊ मम्मीकडं. मम्मी काय करते ते बघू. आणि सगळ्यात महत्वाचं, मी सुरुवात कुठून केली आज बाजाराची. मी ज्या कटलेरी दुकानावर थांबले होते बेलणं आणि घासणी घ्यायसाठी, तिथं मला दिसला बघा हा मोठा गल्ला. आणि मी विचार केला की ह्या अॅनिव्हर्सरी पासून पुढच्या अॅनिव्हर्सरी पर्यंत याच्यामध्ये 1-1 रुपये 10-10 रुपये टाकायचे. 10 रुपयाच्या वरती 20 रुपये 30 रुपये टाकायचे नाही. म्हणजे 20 ची नोट 50 मी बी 2 रुपये टाकले. हा, 1 रुपया 2 रुपया 3 रुपया, म्हणजे 1 रुपयापासून 10 रुपये चिल्लर, 10 रुपयाचा ठोकळ्या, असं पूर्ण पॅक गल्ला मला पुढच्या 12 महिन्यापर्यंत भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर परत सोनूच्या बाप्पाला याच्यामध्ये मी सुंदर असं गिफ्ट घेणार आहे. तर तुम्हाला आवडला का ताई सांगा मला, आणि मी हे योग्य करते का नाही मला कमेंट करून सांगा. तर हा गल्ला आणला आणि हे बघा त्याच्यामध्ये 30-40 रुपये मी चिल्लर शोधून टाकले. पण कारण की सोनूचे पप्पा काय म्हणले की तू माझेच पैसे घेऊन मलाच गिफ्ट आणलं, म्हणजे मी डायरेक्ट त्यांचे 3-3.5 रुपये काल घेतले आणि त्यांना असं वाटलं त्याचंच गिफ्ट दिलं. पण मी आता 1-1 रुपये मला जर सापडला मी तो टाकून मग त्यांना गिफ्ट देणार आहे. तर हा मी गल्ला पुढच्या 12 महिन्यापर्यंत फासणार आहे बघा ताई. आणि हा आणला मी भाजीपाला.
सगळ्यात जास्त सोनूज पप्पाला आवडती आंबाड्याची भाजी. मला पण खूप आवडते आता, म्हणजे आता 2-4 सगळंच दिवस करायला आवडत म्हणजे परत परत खाल्ल्याच नंतर. पहिलेच मला मेथीची भाजी बी आवडत नव्हती, पण मी खाऊन बघितली की आवडते. नंतर आज सगळ्याला आवडायला लागली आता. तर हे बघा छान अशी आंबाडी आहे, मस्त आहे. एक नाही मी 2 गड्ड्या आणल्या. 20 4 रुपयाला. दिवस जाईल. हा 20 रुपयाला मिळाली, पण मी आणल्या कारण की आमच्या घरात सगळ्यांना आवडत्या. हाय नाही आत्याला मस्त करते ती, मला पण, मी पण छान शिकले आता. आणि आम्ही एक गड्डी एक वेळेस म्हणजे 2 वेळेस खातोच कोरड्या भाज्या केल्यावर. अशा छान तर अशा मला 40 रुपयामध्ये बसल्या ताई. आणि ही आणली मी करडीची गड्डी. करडीची गड्डी जेव्हा मी हातात घेतली तेव्हा सगळ्यात अगोदर बघितलं त्याच्यामध्ये मवा आहे काय ना, मवा. तर त्याच्यात बिलकुल मला मवा दिसला नाही, म्हणजे काळे किड्या काय असतं ते, हा तर ते काळं काळं असतं बघा, आणि ते निवडायला खूप अवघड जातं. आणि याच्यावर बिलकुल नव्हतं. मी पटकन घेऊन टाकली. ही गड्डी भेटली मला 10 रुपयाला. तर आणखी दाखवते, पालकची पण गड्डी भेटली. पालकाची गड्डी मला ताई गावरान मिळाली बघा, छान असा गावरान पालक आणला मी. 20 रुपयाला होती एका ठिकाणी, मोठ्या मोठ्या पानाची, पण म्हटलं नको आपण चवदार चविष्ट घेऊ. तर स्वस्त पण मिळाली आणि गावरान पण मिळाली. असे घेत नाही बरं का बायका, छोटी छोटी दिसती तर, पण घ्यायला पाहिजे मस्त. तर ही मिळाली 10 रुपयाला. आणि थोडी मेथीची गड्डी छोटी होती असल्यामुळं त्यांनी मला 10ला दिली. ह्या 20-20ला आहे बरं का मार्केटमध्ये, पण मी 10लाच आणल्या. आणि इकडं बघू शकता मटकी आणली. तर ह्या मटकीमध्ये मी वाटाणे वगैरे टाकून आणले. तर 20 रुपयाची मटकी आणली. इकडं गोबी आणली बघा, दिसत असं गोबी खूप छान भेटली, ढवळी शिप्पीत. नाहीतर आळ्याचं खूप भीती वाटते या गोबी करायला. अशी गोबी आणली पावशेर. आणि सगळं मी पावशेरच आणलेले. फक्त गवार आणली अर्धा किलो, कारण की गवार आम्ही नेहमी कोरडी करतो, तेला मिठामध्ये खातो, सगळ्यांना आवडती, त्याच्यामुळे गवार आणली मी अर्धा किलो. हे दिलपसंद आणले बघा पावशेर. मस्त रोज रोज वेगळं वेगळं खायला मिळेल. एकदम मग उडदाची डाळ ते खाऊन पण कटाळतं माणूस. वांगे पण मला 10 रुपये पावशेर मिळाले. मी सगळं 10-10 रुपयांनीच आणलं, फिरून फिरून आणलं, खूप वेळ लावला. जिथं स्वस्त भेटलं तिथंच घेतलं. असं एकाच दुकानामध्ये सोनूच पप्पा सारखं नाही घेतलं की सगळं देऊन टाका त्यांच्या मनाने. मी एक एक घेतलं. तर वांगे पण बघू शकता ते किती काटाळ वांगे भेटले मला छान असे. तर हे पण 10 रुपये पावशेर. कारले पण 10 रुपये पावशेर भेटले. आणखी शिमला मिरची खूप महाग भेटली, 15 रुपये पावशेर भेटली. आणि त्याच्यामध्ये 2 शिमला मिरच्या आल्या बघा. तर हे याच्यामुळे आणले मी की माझ्या सोनूला खायची पावभाजी. आता सगळं साहित्य आहे माझ्याकडे आज. तर आता मी उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये सोनूला पावभाजी करून खाऊ घालणार आहे. आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची पाहिजे. आता तर मला वाटतं की पहिले काय काय खाऊ, आता म्हणजे पहिले काय करायला लावतो याच्यामधलं. नाही आता मी आंबाड्याची भाजी पण आवडतीये, भेंडी बी आवडतीये, गवार बी आवडतीये, आणि पावभाजी बी आवडते. आणली. आणि मी जो पण भाजीपाला घेतला तो डायरेक्ट शेतकऱ्याकडूनच घेतला, म्हणजे शेतातले जे आमचे तोडून आणणारे बसून विकतात त्यांच्याकडून घेतला, केवटी लोकांकडून घेतला. आणि त्याच्यामुळे मला स्वस्तच मिळाला. तर टमाटे 20 रुपये किलो मिळाले बघा. आणि 15 रुपयाची शिमला मिरची घेतल्यामुळं माझ्याकडे सुट्टे नव्हते, तर मला 5 रुपयाची 2च काकड्या दिल्या बघा. हे बघ 5 रुपयाच्या 2च बरं आणल्या, काकड्याच नव्हत्या. मग नव्हत्या तुम्ही आणल्या. आणि ही अशी लिंब मिळाली मला. हे बघा लिंब मी माझ्या हाताने पिवळे पिवळे बघून घेतले, यांच्यासारखं नाही. हे बघा बघ सोनू किती छान लिंब आणली. ते पलीकडे एक, ते पलीकडे कुठे रे बाळा, ते गोबीच्या बारीक खांडापाशी. अजून आहे याच्यामध्ये. तर असे सुंदर 15 रुपये पावशेर पिवळे लिंब आणले. आता हे हप्ताभर घालायचे आता एक एक. तर आता आपण तरी आम्ही अर्ध उरलं तर फ्रीज मध्ये ठेवतो, आम्ही वाया जाऊ देत नाही. तर आता हे हप्त्याचे आम्हाला एकदाच येऊन गेले. आता सगळा हा भाजीपाला मी तुम्हाला दाखवला काय काय आणलेले. टमाटर, भेंडी, गवार, वांगे, दिलपसंद, लिंबू, कारलं, टमॅटो, तर असा पालक, मेथी, शेपुनी आहे ना, शेपुनी, करडी, मेथी, मटकी, गोबी, काकडी आणि शिमला मिरची. असं सगळा भाजीपाला मला व्यवस्थित लावून द्यायचा आहे आताच, कारण की आज आहे आमची इथं आमरस. आणि हा भाजीपाला नेहमीसारखा कोंबून मी ठेवणार नाही. आज आम्ही सकाळीच फ्रीज आवरलेले, सोनू दाखवताना आज सकाळी आवरून ठेवलं, कारण की आता पटपट निवडून त्याच्यामध्ये ठेवता येतं बघा. 2 मिनिटं नाही, व्हिडिओ तर होऊ दे तू. तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण मम्मीने फ्रीज आणि ते आवरून घेतलेले बघा. आता लगेच त्याच्यामध्ये
हा भाजीपाला व्यवस्थित लावून ठेवते. आणि परत एकदा सांगते ताई, मी गल्ला घेतला तर मी चांगलं केलं का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग माझा छोटाच होता, पण सोनूच्या पप्पाच्या चॅनलवरचा ब्लॉग नक्की जाऊन बघा, योगेश गोरे कॉमेडियनवर. तर मी त्याच्यामध्ये कशी साखरी आणलेली त्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. खूप जाड आहे आणि खूप महाग बसली, पण आणली मी. माझी इच्छा होती त्यांनी घालावं म्हणून. सोन्याची तर काही आमचं हे नाहीये, पण मग चांदीची कधीतरी सोन्याची पण करू. तर आजचा ब्लॉग आपला इथंच संपवते. धन्यवाद, बाय. किती मिनिटं